नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये फंक्शन ऑफ 2 and 3 व्हेरिएबल युनिट फर्स्ट. बघा, हा कॅल्क्युलस ऑफ सेव्हरल व्हेरिएबल मधला फर्स्ट टॉपिक आहे. यामध्ये पाहायचं आपल्याला नेसेसरी कंडिशन फॉर डिफरन्शिएबिलिटी अँड सफिशियंट कंडिशन फॉर डिफरन्शिएबिलिटी. बघा, दोघांचा आपण प्रूफ पाहूया. नेसेसरी कंडिशन फॉर डिफरन्शिएबिलिटी आपण फर्स्ट पाहूया आणि नंतर पाहूया आपण सफिशियंट कंडिशन फॉर डिफरन्शिएबिलिटी. ठीक आहे, याचा प्रूफ सहित पाहूया. आता आपण येऊया. बघा, पहिला आपण डिफरन्शिएबिलिटी काय असतं ते पाहून घेऊया. बघा, डिफरन्शिएबिलिटी म्हणजे काय, तुमच्याकडे डिफरन्शिएबल फंक्शन काय राहतो की अ फंक्शन f of x is said to be differentiable at point a comma b if the change delta f. आपण काय म्हणतो, जर एखादा फंक्शन असेल, जर तो चेंज झाला तर डेल्टा f इक्वल टू f of a plus h comma b plus k minus f of a comma b. म्हणजे बघा, तुमच्याकडे डेल्टा f इक्वल टू काही ना f of a plus h comma b plus k minus f of a comma b किंवा इज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ डेल्टा f. त्याला अजून एक्सपान्शन करू शकतो आपण काय की ah plus bk plus h phi of hk plus k into psi of hk. तर तुमच्याकडे जो आता a आहे तो a आणि b आर कॉन्स्टंट फंक्शन अँड h k psi phi टेन्स टू 0. म्हणजे h k आणि phi आणि psi k टेन्स टू 0 as h k टेन्स टू 0,0. तर बघा, इथे डेफिनेशन झाले आपल्याकडे काय की डेल्टा f इक्वल टू आपण काय केलं f of a plus h b plus k minus f of a b. दुसरा डेल्टा पहिला एक्सप्रेस केलं कशामध्ये आपण a b मध्ये, तर ah plus bk plus h into phi hk k into psi of hk. आता phi आणि psi इज hk फंक्शन. ठीक आहे, ते बी काय जातं तुमच्याकडे टेन्स टू 0. बघा, दोघांचं डेल्टा एफ वन साइड आहे, तर आपण राईट साइडचं बघा डेल्टा एफ इक्वल टू f of a plus h b plus k minus f of a b. हेच कुणाची इक्वल आहे ah plus bk plus h into phi of hk plus k into psi of hk. ही डेफिनेशन आहे. जर तुमच्याकडे एखादा फंक्शन असेल डिफरन्शिएबल तर आपण काय म्हणणार की ही डेफिनेशन तो होल्ड करतो. ओके, बघा आता आपण त्याच्यानंतर बघा डिफरन्शिएबल फंक्शन काय राहतो की तुमच्याकडे f of x u इक्वल टू f of x फंक्शन आहे. त्याने जर du इक्वल टू डाबा u अपॉन डाबा x इंटू dx प्लस डाबा u अपॉन डाबा y इक्वल टू dy जर केलं तर त्याला म्हणतो आपण डिफरन्शियल फंक्शन. आपण हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. आपण याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. तर आता पण तुम्ही एकदा फक्त फॉर्म्युला पहा. f of a plus h b plus k is approximate f of a b plus h into fx a b plus k into fy a b. चला तर आता पाहूया आपण नेसेसरी कंडिशन काय आहे तुमच्याकडे. पहिल्या नेसेसरी कंडिशन मध्ये या. तर नेसेसरी कंडिशन काय आहे तुमच्याकडे, इफ अ रियल व्हॅल्यूड फंक्शन fx इज डिफरन्शिएबल ऍट a b. म्हणजे बघा, तुमच्याकडे एक फंक्शन आहे आणि तो डिफरन्शिएबल असेल ऍट a b, देन आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, देन f इज अ कंटिन्युअस ऍट a b. आणि दुसरं काय प्रूव्ह करायचं आपल्याला, fx a b आणि fy a b. चला आता एक एक मिनिंग समजून घेऊया. आपल्याकडे गिवन मध्ये बघा, गिवन मध्ये काय दिलेलं आहे, f इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन f of x इज डिफरन्शिएबल ऍट a b. मग तुमच्याकडे गिवन काय आहे की जो फंक्शन आहे तो डिफरन्शिएबल आहे. बघा, त्याने काय दिलंय की गिवन डिफरन्शिएबल आहे. आपण f जर डिफरन्शिएबल असेल, f of x, y इज अ डिफरन्शिएबल असेल तर डेफिनेशन काय, डाबा f इक्वल टू f of a plus h b plus k minus f of a b इक्वल टू कुणाची इक्वल आहे ah plus bk plus h into phi of hk plus k into psi of hk. आता हे कसं लक्षात ठेवायचं, बघा h आणि h, बघा ah plus h into phi of hk plus k कुणा बरोबर येतो bk आणि बघा k कुणा बरोबर येतो परत psi of hk. हे जर असेल तर त्यांनी काय म्हटलं की तुमच्याकडे जो फंक्शन आहे तो आपल्याला प्रूव्ह काय करायचं. बघा, प्रूफ पहिला प्रूफ काय करायचं, f इज कंटिन्युअस ऍट a b. बघा, f इज कंटिन्युअस ऍट a b म्हणजे काय, लिमिट hk टेन्स टू 0,0 f of a plus h b plus k इक्वल टू f of a b. बघा, हे कंटिन्युअसची डेफिनेशन आहे. बघा, एखादा फंक्शन जर कंटिन्युअस दाखवायचा असेल तर आपण काय दाखवतो की लिमिट hk टेन्स टू 0,0 f of a plus h
कॉमा बी प्लस के इक्वल टू काय आला पाहिजे आपल्याला एफ ऑफ ए कॉमा बी आला पाहिजे. तर आपण त्याला म्हणतो कंटिन्युअस, म्हणजे आपल्याला हे दाखवायचं. दुसरं काय दाखवायचं की एफ एक्स ए कॉमा बी आणि एफ वाय ए कॉमा बी एक्झिस्ट होतो. याचा मिनिंग काय बघा, एफ एक्स ए कॉमा बी ची डेफिनेशन काय आहे तुमच्याकडं, डेफिनेशन बघा, लिमिट. आता हा जर विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणजे पार्शियल ड्यू टू विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर आपण काय घेतो एच टेन्स टू 0. बघा एक्स असेल तर एच टेन्स टू 0. एफ ऑफ सेम तुमच्याकडे काय की ए प्लस एच कॉमा बी. आता आपल्याकडे बी चेंज नाही होणार, कोण चेंज होणार, ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए कॉमा बी अपॉन काय येणार तुमच्याकडे एच. हा काय झाला पाहिजे एक्झिस्ट. आता एक्झिस्ट होणे म्हणजे काय, एखादा फायनाईट नंबर येईल. ओके, आता दुसरं घ्या तुमच्याकडे काय एफ वाय. एफ वाय ए कॉमा बी चा मिनिंग काय होतो की लिमिट. आता बघा पार्शियल ड्यू टू विथ रिस्पेक्ट टू वाय तर आपण काय घेणार के टेन्स टू 0. एफ ऑफ आता के टेन्स टू 0 म्हणजे ए ऍज इट इज राहील, चेंज कोण होईल तुमच्याकडे बी प्लस के मायनस सेम ए कॉमा बी अपॉन के. बघा के टेन्स टू 0 आहे तर अपॉन के आपण काय झाला पाहिजे एक्झिस्ट. आता एक्झिस्ट होणे म्हणजे काय, एखादा फायनाईट नंबर येईल. ओके, तर बघा तुमच्याकडे हे गिवन आहे डॅ बाय एफ डिफरन्शिएबल. तर दाखवायचं तुम्हाला काय, ही फर्स्ट कंडिशन 1 प्रूव्ह करायचं आहे आणि सिमिलरली तुम्हाला सेकंड प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, चला तर आता येऊया आपण प्रूव्ह मध्ये. तुम्हाला हे समजलं असेल की काय काय दिलं आहे, डिफरन्शिएबल दिलेला आहे आणि ह्या दोन कंडिशन प्रूव्ह करायचंय. काय, पहिली कंटिन्युअस दाखवायचं आहे आणि दुसरं एफ एक्स ए कॉमा बी आणि एफ वाय ए कॉमा बी एक्झिस्ट होतो हे दाखवायचं. ठीक आहे, चला तर प्रूफ मध्ये येऊया. आता प्रूफ मध्ये बघा, पहिलं तुमच्याकडे गिवन आहे लेट ए बी अ रियल व्हॅल्यूड फंक्शन एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऍट ए कॉमा बी. हे तुम्हाला गिवन आहे. देन फॉर एनी पॉइंट ए प्लस एच बी प्लस के इन द नेबरहुड ऑफ ए कॉमा बी. बघा ए प्लस एच आणि बी प्लस के म्हणजे काय की ए च्या आणि बी च्या नेबरहुड मध्ये आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे बघा हे गिवन आहे एफ इज डिफरन्शिएबल म्हणजेच काय डबा एफ इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए कॉमा बी इक्वल टू एच प्लस बी के प्लस एच इंटू फाय ऑफ एच के प्लस के इंटू साय ऑफ एच के. हे डिफरन्शिएबलची डेफिनेशन आहे. त्याच्यापासून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, पहिलं की एफ इज अ कंटिन्युअस प्रूव्ह करायचं आहे. तर मी काय करतो बघा, हे जे इक्वेशन आहे 1 याला दोन्ही साईडने लिमिट टेकिंग करतो. ठीक आहे, बघा इथं टेकिंग लिमिट एच के टेन्स टू 0 ऑन बोथ साइड. बघा दोन्ही जर बोथ साइडनी केलं तर काय तुमच्याकडे बघा या साइडनी लिमिट एच के टेन्स टू 0 आला बघा या साइडनी. परत सेम तुमच्याकडे राईट साइडला पण लिमिट एच के टेन्स टू 0 ऍज इट इज आला. आता सेम तुमच्याकडे लिमिट एच के टेन्स टू 0,0 इक्वल टू काय तुमच्याकडे एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए कॉमा बी इक्वल टू. आता लिमिट एच के टेन्स टू 0 याचा मिनिंग काय बघा, एच ची पण व्हॅल्यू 0 आहे बघा 0, बी ची पण व्हॅल्यू 0 आहे, तर एच ची व्हॅल्यू 0 आणि के ची पण व्हॅल्यू 0. टोटल काय केलं तुमचे एच के टेन्स टू 0 याचा मिनिंग काय झाला की टोटल आन्सर किती आला तुमच्याकडे 0. ओके, हा इकडचा पार्ट काय झाला सगळा 0. फक्त बघा डेफिनेशन होती तुमच्याकडे डिफरन्शिएबिलिटीची, त्याला काय केलं मी टेकिंग ऑन बोथ साइड केलं एच के टेन्स टू 0 लिमिट लावलं तर काय झालं एका साइडला 0 झालं. आता आपण काय करू, हा मायनस पार्ट आहे तो इकडे आल्यावर काय होऊन जाईल प्लस. तर लिमिट एच के टेन्स टू काय तुमच्याकडे 0,0 इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के इक्वल टू हा इकडे पाठवा काय तुमच्याकडे एफ ऑफ ए कॉमा बी. आणि ही कुणाची डेफिनेशन आहे तुमच्याकडे कंटिन्युअस. कंटिन्युअस डेफिनेशन आताच पाहिलं आपण काय लिमिट एच के टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के इक्वल टू एफ ऑफ ए कॉमा बी. ओके, तर तुमच्याकडे इथून काय झालं की एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज कंटिन्युअस ऍट कोणत्या पॉइंट वर ए कॉमा बी. काही अवघड आहे का नाही, फक्त तुम्हाला डिफरन्शिएबल डेफिनेशन समजली तर बाकी काही अवघड नाही. ओके, आता हे बघा आपण फर्स्ट प्रूव्ह केलं काय की एफ ऑफ एक्स वाय इज अ कंटिन्युअस ऍट ए कॉमा बी. आता आपल्याला दुसरं काय प्रूव्ह करायचं बघा, एफ एक्स ऍट ए कॉमा बी एक्झिस्ट होतो, एफ वाय ऍट ए कॉमा बी एक्झिस्ट होतो. ओके, चला सेम. चला आता प्रूव्ह करू आपण. सेम काय करूया की तुमच्याकडे डिफरन्शिएबिलिटी गिवन आहे बघा, हे गिवन आहे तुमच्याकडे डिफरन्शिएबिलिटी. आता मी काय करतो एकदा के इक्वल टू 0 पुट करतो आणि एकदा काय करतो एच इक्वल टू 0 पुट करतो. कोणत्या इक्वेशन मध्ये डिफरन्शिएबिलिटी, कारण आपल्याला फक्त एवढी एकच गोष्ट गिवन आहे, हे एवढा पार्ट गिवन आहे.
आता बघा मी काय करतो, पुटिंग के इक्वल टू 0. आता जिथे जिथे माझ्याकडे के दिसेल तिथे ते पुट करायचं मला 0. तर काय तुमच्याकडे बघा इथं के होता 0 झाला, नंतर अजून के कुठं होता तुमच्याकडे, इथं के हा 0 झाला, पण इथं के होता, इथं हा काय झाला तुमच्याकडे 0 झाला. मग के इक्वल टू 0 पुट केल्यानंतर या इक्वेशन 1 मध्ये तर काय तुमच्याकडे बघा एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी, कारण के 0 झालाय, मायनस एफ ऑफ ए कॉमा बी इक्वल टू ए एच राहिलाय तुमच्याकडं, हा ए एच राहिला आणि प्लस किती एच इंटू फाय ऑफ एच के राहिला. कारण का हे बाकीचं 0 झाला आणि हा पण काय झाला तुमच्याकडं 0 झाला. आता 0 झाल्यानंतर बघा इथं काय आहे तुमच्याकडं की इथं पण एच आहे, इथं एच आहे, इथं पण एच आहे. ओके, दोघात एच असेल तर मी दोघातून एच कॉमन काढतो. बघा इथं काय तुमच्याकडं की एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए कॉमा बी इक्वल टू एच कॉमन काढा, काय राहिलं तुमच्याकडे ए प्लस फाय ऑफ एच 0 राहिला. ओके, कारण के ची व्हॅल्यू काय 0 आली, कारण इथं तुमच्याकडे के होता 0 गेला. आता बघा एच जो आहे तो मी एका साईडला आणतो, हा या साईडला डिवाइड करतो. तर काय तुमच्याकडं एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए कॉमा बी अपॉन काय आलं एच इक्वल टू इथं काय राहिलं ए प्लस फाय ऑफ एच कॉमा 0 आलं. बघा आता आपल्याकडे एफ एक्स ची डेफिनेशन काय होती, आपण पाहिलं होतं डेफिनेशन कशाची, एफ एक्स ऍट ए कॉमा बी इक्वल टू किती लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए कॉमा बी अपॉन एच. ही एफ एक्स डेफिनेशन होती का, कारण जर एफ एक्स असेल तर तुमच्याकडे ए प्लस एच होतो आणि जर वाय असेल तर बी प्लस के. मग आता इथं बघा या दोघात काय फरक वाटतो तुम्हाला डेफिनेशन मध्ये, इथं फक्त तुम्हाला लिमिट जर अप्लाय केलं तर इकडे काय भेटून जातं एफ ऑफ ए. तर मग मी दोन्ही साईडने लिमिट पुट केलं, बघा टेकिंग लिमिट एच एच के टेन्स टू 0 केलं लिमिट, बघा लिमिट आलं का एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए कॉमा बी अपॉन एच आलं इक्वल टू या साईडला पण सेम दोन्ही साईडला लिमिट एच टेन्स टू 0 ए प्लस एच फाय ऑफ एच 0. आता बघा इथं लिमिट एच टेन्स टू 0 याचा मिनिंग काय झाला की हा एच पण 0 झाला आणि हा पूर्ण फंक्शन काय झाला आता 0, कारण फाय ऑफ एच 0 आणि के पण 0 आहे, तो टोटल फंक्शन काय झाला 0. तर राहिलं फक्त तुमच्याकडे या साईडला ए आणि या साईडचे डेफिनेशन काय तुमच्याकडे लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए कॉमा बी अपॉन एच, याला काय म्हणतो आपण एफ एक्स ए कॉमा बी इक्वल टू ए. आणि ए इज एनी कॉन्स्टंट, म्हणजे तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू आली एफ एक्स ऍट ए कॉमा बी इक्वल टू ए इज एक्झिस्ट. ओके, आला समजलं. आता बघा सेम तुमच्याकडे सिमिलरली वाय ए कॉमा बी ची व्हॅल्यू बी दिलेली आहे, पण आपण सॉल्व्ह करूया इथं की कसं आलं ते. आता बघा इथं सेम तुमच्याकडे इक्वेशन नंबर 1 आहे, बघा इक्वेशन नंबर 1 काय आहे तुमच्याकडे हे. आता इक्वेशन नंबर 1 आहे तर आपल्याला काय दाखवायचं एफ वाय एक्झिस्ट होतो. तर एफ वाय एक्झिस्ट होतो तर कसं प्रूव्ह करूया बघा इथं सेम. आता पुट काय करणार मी, पुट के एच इक्वल टू 0. आपण काय केलं होतं इथं के इक्वल टू 0 पुट करून काय आणलं एफ एक्स ए कॉमा बी इक्वल टू ए एक्झिस्ट होतो. सेम आता आपण काय पुट करूया एच इक्वल टू 0 पुट करूया. तर एफ इक्वल टू 0 पुट करूया, इथं काय तुमच्याकडं एफ ऑफ सेम एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे कोण ए प्लस 0 कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए कॉमा बी इक्वल टू परत ए इंटू 0 प्लस बी इंटू के प्लस परत एच 0 इंटू फाय ऑफ 0 कॉमा के. जिथं जिथं आपल्याकडे काय असेल एच असेल तिथं काय पुट करतोय मी 0 प्लस के इंटू साय ऑफ 0 कॉमा के. बघा काहीच केलं नाही या इक्वेशन मध्ये, मी काय केलं एच इक्वल टू 0, माग आपण काय केलं होतं के इक्वल टू 0. आता काय आलं तुमच्याकडे बघा एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए कॉमा बी इक्वल टू हा पार्ट 0 झाला, परत बी के प्लस परत हा पार्ट तुमच्याकडे 0 झाला, तर राहिला काय तुमच्याकडे के इंटू साय ऑफ 0 कॉमा के. आता तुमच्याकडे इथं बघा इथं पण के आहे आणि इथं पण के आहे, तर मी के कॉन्स्टंट काढतो. तर काय तुमच्याकडे एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए कॉमा बी इक्वल टू के जर मी बाहेर काढला तर काय राहिलं तुमच्याकडे बी प्लस साय ऑफ 0 कॉमा के राहिला. ओके, आता हा जो के आहे मी इकडे डिवाइडला करतो, कारण मला डेफिनेशन काय तुमच्याकडे एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए कॉमा बी अपॉन काय आलं इकडं के इक्वल टू या साईडला काय राहिलं तुमच्याकडे आता बी
प्लस साय ऑफ 0, के. आता इथं बघा तुमच्याकडे एफ वाय, मी तर ब्रॅकेट मध्ये घेतो, एफ वाय ऍट ए कॉमा बी ची डेफिनेशन काय तुमच्याकडे, लिमिट के टेन्स टू 0. का? कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय असेल तर के टेन्स टू 0, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर एच कॉमा 0. तर एफ ऑफ, आता ए मध्ये काही चेंज होईल का? नाही. का? कारण की आपल्याकडे वाय विथ रिस्पेक्ट टू वाय, तर वाय वाली टर्म चेंज होईल काय तुमच्याकडे, बी प्लस के मायनस एफ ऑफ ए कॉमा बी अपॉन के. ओके, हे झालं तुमच्याकडे कशाची डेफिनेशन, एफ वाय ए कॉमा बी ची. तर इथं काय दिसतं तुम्हाला, बाकी सगळं आलेलं आहे, फक्त लिमिट जर मी टेकिंग लिमिट घेतला, बघा टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड कोणता, के टेन्स टू 0. आता के टेन्स टू घ्या, लिमिट के टेन्स टू 0 एफ ऑफ ए बी प्लस के मायनस एफ ऑफ ए कॉमा बी अपॉन के इक्वल टू, पर सेम इथे काय तुमच्याकडे बी, लिमिट के टेन्स टू 0 बी प्लस किती तुमच्याकडे साय ऑफ 0, के. तर ही कशाची व्हॅल्यू आली बघा, ही डेफिनेशन इथं आहे तुमच्याकडे एफ वाय ची, एफ वाय ऍट ए कॉमा बी इक्वल टू, आता लिमिट पुट करा बघा, लिमिट के टेन्स टू 0 हे कॉन्स्टंट आहे, बी आला आणि प्लस हा फाय ऑफ 0 के म्हणजे काय, जर के ची व्हॅल्यू 0 पुट केली तर हा टोटल किती झाला 0. बघा इथं 0 आणि याची के ची व्हॅल्यू 0 पुट केली तर फाय ऑफ काय झालं तुमच्याकडे 0,0, दॅट मीन्स टोटल आन्सर किती आला 0. तर एफ वाय ए कॉमा बी इक्वल टू किती आला आन्सर बी, आणि हे काय झालं तुमच्याकडे एक्झिस्ट. बी इज अ कॉन्स्टंट नंबर आहे, तर त्याच्यामुळे काय झालं हा एफ वाय एक्झिस्ट. म्हणजे बघा याच्यामध्ये काय केलं आपण की पहिला डिफरन्शिएबल घेतलं, डिफरन्शियल घेतल्यानंतर काय काय प्रोसेस केली आपण याच्यामध्ये कंटिन्यूस दाखवण्यासाठी. बघा डिफरन्शिएबल होतं, कंटिन्यूस दाखवण्यासाठी काय केलं, टेकिंग लिमिट ऍज एच के टेन्स टू 0,0. कुणासाठी घेतलं हे, ठीक आहे. या इक्वेशनचं काय केलं, टेकिंग एच के टेन्स टू 0, तर तुम्हाला भेटलं काय, कंटिन्युअस. ओके, कंटिन्युअस ऑन बोथ साइड घेतलं. पण दुसऱ्यासाठी काय घेतलं आपण, एकदा काय घेतलं की के इक्वल टू 0 घेतला, तर तुम्हाला काय भेटलं, एफ एक्स ऍट ए कॉमा बी इक्वल टू ए भेटला. आपण काय घेतलं, एच इक्वल टू 0 घेतल्यानंतर तुमच्याकडे काय भेटलं, एफ वाय ए कॉमा बी इक्वल टू बी भेटला. ओके, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की जी डिफरन्शिएबिलिटी आहे, नेसेसरी कंडिशन की तुमच्याकडे जर डिफरन्शिएबल फंक्शन असेल एखादा, तर तो काय असतो, कंटिन्युअस असतो, आणि दुसरं काय की त्याचं एफ एक्स ए कॉमा बी एक्झिस्ट होतं आणि एफ वाय ए कॉमा बी एक्झिस्ट होतं. आता सफिशियंट कंडिशन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया की सफिशियंट कंडिशन काय राहतं तुमच्याकडं, की एफ एक्स ए कॉमा बी कंटिन्युअस असतो आणि एफ वाय ए कॉमा बी एक्झिस्ट झाला, तर आपण सांगू शकतो की हे जे आहे हे काय तुमच्याकडं डिफरन्शिएबल असतो. आता आपल्याला रिव्हर्स करायचं आहे बघा, आपण पाहूया सफिशियंट कंडिशन मध्ये, आता पहिला आपण नेसेसरी कंडिशन मध्ये. ठीक आहे, थँक्यू सो मच.